राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी. कापूस बाजारावर 8,700 रुपयापर्यंत येऊन पोहोचला. एप्रिल महिन्यामध्ये 9,000 रुपयाचा टप्पा कापूस बाजारावर पार करणार. सध्याचा दर बघितला आपण, पुलगावमध्ये 8,500 पर्यंत कापूस बाजारावर गेला आहे. देऊळगाव राजामध्ये 8,300-400 रुपयापर्यंत बाजारावर गेलेला आहे. आणि आजचा सर्वात महत्त्वाचा बाजारभाव म्हणजे अकोटमध्ये 8,700 रुपये प्रति क्विंटलचा सर्वोत्तम उच्चांकी दर मिळाला आहे. मग आपण गेल्या काही दिवसापासून सांगितलं होतं की एप्रिल महिन्यामध्ये कापूस 9,000चा आकडा पार करणार. आता कापसाची वाटचाल त्या दिशेने व्हायला सुरुवात झाली आहे. आणि शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आपण गेल्या काही दिवसापासून सांगत होतो. बरेच जण कमेंट करत होते की कापूस बाजार एवढा वाढू शकत नाही, परंतु आता जर आपण बघितलं, प्रत्यक्षामध्ये 9,000चा आकडा आता कापूस बाजारावर पार करत आहे. कापूस बाजारामध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. का कापूस बाजार वाढतो आहे आणि कापूस बाजारावर किती वाढलेला आहे, महत्त्वाच्या ज्या बाजार समितीमधील कापूस बाजाराची अपडेट आपण बघणार आहोत. यामध्ये अकोला, पुलगाव, हिंगणघाट सध्याचा दर हिंगणघाटमध्ये 8,000 ते 8,500 रुपये आहे. अकोला बाजार समितीमध्ये 8,000 ते 8,700 रुपये आहे. पुलगावमध्ये 7,800 रुपये ते 8,300 रुपयापर्यंतचा सध्याचा कापूस दर आहे. मग इथून पुढचा कापूस बाजार कसा असणार आहे, का कापूस बाजार वाढलेला आहे, आवक घटलेली आहे, मागणी वाढलेली आहे, आयात निर्यात धोरण ठप्प झालेलं आहे. या 3 घटकांवरती आता इथून पुढचा कापूस बाजार आपल्याला तेजीत येताना पाहायला मिळत आहे. आपण जर पहिली गोष्ट बघितली, आवक. कापूस हा मे पर्यंतच फक्त बाजारपेठ खुल्या असतात. एप्रिल मे हा शेवटचा टप्पा आहे. राहिलेला 20 ते 30% कापूस फक्त बाजारामध्ये शिल्लक आहे. आणि व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात खरेदी सुरुवात केली आहे. कारण पुढे जर आपण बघितलं, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत आपल्याला जर उत्पादन करायचं आहे कापसापासूनचे जे काही कपडे असतील किंवा इतर वस्तू असतील, तर व्यापाऱ्यांना आता कच्चा माल भरून घेणे गरजेचं आहे. कारण पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये शॉर्टेज आपल्याला जाणवायला सुरुवात करते. मग आताचे 26चे दर जर बघता, किती दर आता इथून पुढे कापसाला मिळू शकतात, यावरती CCIचे थोडंसं कंट्रोल आपल्याला असणार बघणे गरजेचं आहे. सध्या आंतरराष्ट्रीय मार्केटमधून जो कच्चा माल येत होता, या मालावरती जर थोडेसे निर्बंध लागले असल्यामुळे देशांतर्गत कापसाला चांगली मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मग आता इथून पुढे कापूस बाजार कसा असणार आहे, आयात निर्यात धोरण असेल, मागणी पुरवठा असेल आणि व्यापारी वर्गांची खरेदी असेल, या 3 ते 4 महत्त्वाच्या घटकांवरती स्थानिक कापूस बाजारभाव, आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव, विदेशातील कापूस बाजार सुद्धा आताच कापसाचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. मग आपण कापूस विकावा का? तर याचं उत्तर आहे, आपण जर 15 दिवस अजून कापसाची वाट पाहिली, कारण एप्रिल मे हा कापसाचा चांगला काळ सगळ्यात विक्रीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जर आपल्याकडे साठवणूक क्षमता नसेल, पावसाचं वातावरण असेल, तर विकलेस चांगला असणार आहे. कारण का 500-600 रुपयांनी कापूस बाजारभाव मानवत, अकोट, हिंगणघाट, पुलगाव या मार्केटमध्ये प्लसमध्ये सध्या तरी पाहायला मिळत आहे. देशांतर्गत कापूस बाजार वाढलेला आहे. राज्यामध्ये सुद्धा कापूस बाजार आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे. एकूण देशाचा 30 ते 40% कापूस हा महाराष्ट्रामध्ये पिकवला जातो. आता इथून पुढचा कापूस बाजारावर कशावरती असणार आहे, विदेशात तर टंचाई आहे, देशांतर्गत सुद्धा टंचाई आपल्याला जाणवायला सुरुवात झाली आहे. जर समुद्रमार्ग खुला झाला, तर हा बाजारभाव पुन्हा एकदा अजून तेजीत येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आपल्यास माहितीपर वाटल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.